जात न्याय जनगणनेसाठी रिपाई एकतावादीचे निदर्शनं, जितेंद्रकुमार इंदेसेंनी दिला उपोषणाचा इशारा. मराठा आणि ओबीसींमध्ये संघर्ष पेटवण्याचं काम करून केंद्र सरकारला ऑपरेशन लोटस राबवायचा असल्याचा आरोप करत रिपाई एकतावादीच्या वतीनं जात न्याय जनगणना करून ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढवावी या मागणीसाठी नानासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनानुसार रिपाई एकतावादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जितेंद्रकुमार इंदिसे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आलं. मराठा समाजाला कुणबी हे जात प्रमाणपत्र देऊन त्यांचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. परंतु त्यातून जातीय संघर्ष निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आलं. मराठा, ओबीसी, धनगर समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, जात न्याय जनगणना झालीच पाहिजे, केंद्र सरकार जागे व्हा अशा घोषणा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिल्या. यावेळी जितेंद्रकुमार इंदिसे यांनी या देशात नव्यानं आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला राहिला नसल्यामुळे केंद्र सरकारनं संविधानातील 340 कलमानुसार आयोग नेमून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं. तसंच मराठा समाजाचा समावेश जर ओबीसींमध्ये करायचा असेल तर ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवावा लागेल. त्यासाठी जात न्याय जनगणना करावीच लागेल. जर केंद्र सरकारनं याबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर आपण बेमुदत आमरण उपोषण करू आणि त्याची जबाबदारी भाजप सरकारची असेल असा इशाराही त्यांनी दिलाय. या आंदोलनात सृष्टी इंदिसे, ऋषी इंदिसे यांच्यासह शेकडो कार्यकर्तेही सहभागी झाले होते. मैं घर घर जाके काम करती हूँ. मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं. पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा. फिर हम गांव चले गए. फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए. एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ. फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े. आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें. अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए. हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार ने भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाया. मिशन इंद्रधनुष. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा एकेरीत उल्लेख टाळा असा प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी जितेंद्र आव्हाड यांना दिलेला सल्ला म्हणजे धमकी होत नसल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांचं मत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासाच्या मांडणीबद्दल मतभेद असू शकतात, परंतु त्यांच्या योगदानाचा आणि वयाचा विचार करता त्यांच्याप्रती आदरानं बोला, एकेरीत उल्लेख टाळा असा सल्ला तत्कालीन प्रांताध्यक्ष सुनील तटकरे यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांना दिला होता. हा सल्ला म्हणजे ती धमकी होत नाही असं मत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केले. संघर्ष संस्थेनं भरवलेल्या किल्लेदर्शन स्पर्धेवेळी आव्हाड यांनी स्वतः शिवशाहिरांचा सत्कार केला होता. अदिती या स्वकर्तृत्वानं पुढे आल्यात. कामातून त्यांनी आपली ओळख निर्माण केली आहे असंही परांजपे यांनी सांगितलं. 2017च्या रायगड जिल्हा परिषद निवडणुकीच्या इतिहासात प्रथमच राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष यांच्या स्थानिक पातळीवर युती झाली होती. विजयानंतर 2.5 वर्ष राष्ट्रवादीचा अध्यक्ष आणि 2.5 वर्ष शेकापचा अध्यक्ष अशी बोलणी प्रांताध्यक्ष सुनील तटकरे, शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील, विवेक पाटील, मीनाक्षी पाटील यांच्यात झाली होती. यानुसार अदिती तटकरे या 2.5 वर्ष अध्यक्ष झाल्या होत्या. ठाण्यातील हॉस्पिटलच्या दुर्घटनेवेळी त्यांनी तात्काळ रुग्णालयातही धाव घेतली होती. अदिती या स्वकर्तृत्वावर पुढे आल्यात. त्यांचा राष्ट्रवादीला अभिमान असल्याचंही परांजपे यांनी सांगितलं. खरं तर डॉक्टर जितेंद्र आव्हाडांना कोण दम देऊ शकेल ह्या गोष्टीवरच सामान्य जनतेचा विश्वास बसणार नाही. पण घडलं असं होतं की ज्या वेळेला सातत्याने डॉक्टर जितेंद्र आव्हाड हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर वैयक्तिक टीका करत होते, एकेरीत त्यांचा उल्लेख करत होते, त्यावेळेला पक्षाचे प्रांताध्यक्ष म्हणून तटकरे साहेबांची ही भूमिका होती
की इतिहासाच्या त्यांच्या दाखल्यावर इतिहास जे ते सांगतात त्याच्यावर वादविवाद होऊ शकतो. कारण इतिहास हा नेहमी बदलणारा असतो. ज्यावेळेला नवीन नवीन तुमच्यासमोर इतिहासाचा अभ्यास करताना रिसर्च करत असताना हिस्ट्री पेपर्स येतात त्यावेळेला हिस्ट्री इज ऑलवेज इव्हॉल्विंग. म्हणून त्यांनी सांगितलेलं शिवचरित्र त्याच्यातल्या असणाऱ्या विवादास्पद गोष्टी ह्याच्यावर त्यांचा विरोध होऊ शकतो. पण त्यांच्यावर व्यक्तिगत टीका करणं, त्यांच्या वयाचाही मान न ठेवणं, अशा प्रकारची भूमिका घेऊ नये हे तत्कालीन प्रांताध्यक्ष सुनीलजी तटकरे यांनी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना सांगितलं होतं. पण डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांना कोणी दम देऊ शकतं याच्यावर मात्र माझा अजिबात विश्वास नाही. सातत्याने एकेरीत त्यांचा उल्लेख करणं ही डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांची नेहमीची सवय आहे. किंबहुना आपण यूट्यूबवर गेलात, ज्यावेळेला शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं दुःखद निधन झालं, आमच्या सगळ्यांचं श्रद्धास्थान शरदचंद्रजी पवारसाहेब हे काय बोलले हे त्यांनी जरूर ऐकावं. पवारसाहेबांनी देखील त्यांच्याबद्दल बोलताना की सबंध महाराष्ट्राभर व्याख्यानं देऊन गडकिल्ल्यांबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल पुढच्या पिढीपर्यंत तो इतिहास पोचवण्याचं काम हे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंनी केलं. ते जे इतिहास सांगत होते त्याच्यामध्ये काही मुद्दे हे वादग्रस्त असू शकतात, पण त्यांचं योगदान कोणीही नाकारू शकत नाही. अशा प्रकारची वक्तव्य आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना श्रद्धांजली वाहताना ते बोलले. हे यूट्यूबवर आहे आणि ते डॉक्टर जितेंद्र आव्हाडांनी परत परत बघावं. संरक्षण घेऊन ठाणे पोलिसांचे तब्बल 1 कोटी रुपये थकवले असल्याची धक्कादायक बाब उच्च न्यायालयाच्या समोर आली आहे. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयानं थकीत पैसे भरण्याचे आदेश गोधुमल कृष्णाणी यांना दिले आहेत. कृष्णाणी यांना पोलीस संरक्षण हवं आहे, त्यासाठी त्यांनी याचिका केली होती. या याचिकेत ठाणे पोलिसांच्या विशेष शाखेनं प्रतिज्ञापत्र सादर केले. कृष्णाणी यांना याआधीही पोलीस संरक्षण देण्यात आलं होतं. त्यांनी पोलीस संरक्षणाचे 1 कोटी रुपये थकवलेत. त्याचा फटका सरकारी तिजोरीला बसला आहे. त्यामुळे थकीत पैसे भरण्याचे आदेश न्यायालयानं कृष्णाणी यांना द्यावेत अशी मागणी प्रतिज्ञापत्रात ठाणे पोलिसांनी केली आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चंडक यांच्या खंडपीठासमोर हे प्रतिज्ञापत्र सादर झालं. या प्रतिज्ञापत्राची गंभीर दखल न्यायालयानं घेतली आणि थकीत पैसे भरण्याचे आदेश कृष्णाणी यांना दिलेत. मात्र संरक्षणाच्या थकीत रकमेचा पोलिसांनी केलेला दावा आपल्याला मान्य नाही. रकमेची बेरीज करताना पोलिसांची काहीतरी चूक झाली असेल असा युक्तिवाद कृष्णाणी यांच्याकडून करण्यात आला. हा युक्तिवाद न्यायालयानं फेटाळून लावला. मुळात येथे मुद्दा पोलीस संरक्षणाचा नसून थकीत पैशांचा आहे. कृष्णाणी यांनी याआधी पोलिसांचे थकीत पैसे जमा करावेत, मग अंतरिम आदेशाची मागणी करावी. कृष्णाणी हे व्यावसायिक आहेत, त्यांनी पोलिसांचे पैसे थकवू नयेत असं नमूद करत न्यायालयानं ही याचिका अंतिम सुनावणीसाठी दाखल करून घेतली आहे. TJSB सौर शक्ती कर्ज गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. संजय राऊत महाराष्ट्रातील सर्वात मूर्ख माणूस. जितेंद्र आव्हाडांनी त्याला मूर्ख बनवून ट्विट करण्यास भाग पाडल्याचा शिंदे गटाचा हल्लाबोल. मुंब्रा येथील शिवसेना शाखेचा वाद चांगलाच गाजत असून संजय राऊतांनी याबाबत ट्विट करत निशाणा साधताच उद्धव ठाकरे मुंब्र्यात येणार असल्याचा दावा केलाय. त्यावर आता शिवसेना शिंदे गटानं जोरदार हल्लाबोल करत राऊतांना प्रत्युत्तर देत आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावरही निशाणा साधलाय. उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी काही पडलेली आहे का? ठाण्यातील शिवसेना आणि शिवसैनिक याचं त्यांना काही पडले का? ते कधी आनंद दिघे यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला तरी आलेत का? इतकी वर्ष झाली मुख्यमंत्रीपदी होते तरीही मुंब्र्यात कधी आले नाही, मग आत्ता येण्याचं कारण काय? असा हल्लाबोल शिंदे गटाचे माजी नगरसेवक राजन किणी यांनी केलाय.
हे ट्विट आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सांगण्यानुसार त्यांनी केलं असून संजय राऊत हा महाराष्ट्रातील मूर्ख माणूस असून त्यांना मूर्ख बनवण्याचं काम जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे. या ठिकाणी शाखेच्या नावाखाली अनेक गैरप्रकार सुरू होते. शाखेचा व्यावसायिक व्यापार होत होता. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे आणि दिघेसाहेब यांना अपेक्षित कार्य करण्यासाठी आम्ही ही शाखा ताब्यात घेऊन पुन्हा नव्यानं उभी करणार आहोत, अशी माहितीही माजी नगरसेवक राजन किणे यांनी दिली आहे. काय माहिती आहे आणि जर ते खरंच येणार असतील तर आपली भूमिका काय असेल? काय माहिती आहे का, कोणी कुठं जावं हा या लोकशाहीमध्ये कोणी कुठं जावं हा त्याचा अधिकार आहे. आणि त्यांनी असं ट्विटमध्ये लिहिलेलं आहे की नाही आहे की या शाखेवरची पाहणी करायला येणार, ते मुंबईत येणार असं संजय राऊतांनी ट्विटमध्ये लिहिलेलं. आणि संजय राऊत म्हणजे या महाराष्ट्रातला सगळ्यात मूर्ख माणूस संजय राऊत, आणि त्याला मूर्ख बनवण्याचं काम आमच्या उमऱ्यातील विधायकाने केलेलं आहे. म्हणजे जो आमचा आमदार आहे त्या आमदाराने केलेलं आहे. ते संजय राऊतला एवढी अक्कल नाही आहे की ठाण्यामध्ये काय चाललेलं आहे, की उद्धव साहेबांना एवढं पडलेलं नाही ठाण्यामध्ये काय चाललंय. कधी ते आले का दिघे साहेबांच्या समाधीवर उद्धव साहेब? आणि मुंबऱ्यात त्यांना यायचं होतं तर एवढे सत्तेमध्ये असताना मुंबऱ्यातल्या नागरिकांच्या काही समस्या आहेत की मुंबऱ्याच्या शिवसैनिकांच्या काय अडचणी आहेत त्या शोधण्यासाठी कधी त्यांनी येण्याचा प्रयत्न केला का? तेव्हा कधी ते येऊ शकले नाही. ते आज त्यांना या शाखेच्या माध्यमातून एक चांगलं काम होण्याचं एक संकेत असताना बाळासाहेबांना जे अपेक्षित काम, धर्मवीर आनंदगी साहेबांना जे अपेक्षित काम ते शाखेतून व्हायला पाहिजे ते शाखेतून काम होत नव्हतं. म्हणून आम्ही या शाखेतून नवीन शाखा बांधून इथून नागरिकांची कामं होण्याच्या दृष्टीने शाखा बांधतोय. आणि या लवकरात लवकर या शाखेतून नागरिकांची कामं होण्याच्या दृष्टीने ही शाखा तयार करण्याचं हे चाललेलं आहे. आता संजय राऊतनी ट्विट केलं की उद्धव साहेब येतील, म्हणजे उद्धव साहेब येतील या मुंबऱ्यामध्ये. यापूर्वी कधीच त्यांना असं वाटलं नाही की मुंबऱ्यामध्ये यावं आणि मुंबऱ्यामध्ये काय अडचणी आहेत त्या दूर कराव्या. ही जास्त या मुंबऱ्यामध्ये सगळ्यात जास्त कोणाला पडलेली आहे तर या मुंबऱ्यातील आमदाराला पडलेली आहे. आणि त्याला सगळ्यात मोठी पोटदुखी आहे की एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री झालेत आणि मुख्यमंत्री होऊन या सर्वसामान्य नागरिकांची जी कामं करत आहेत या महाराष्ट्रामध्ये त्यासाठी जास्त पोटदुखी झाली. त्याला अजून म्हणजे स्वप्नच आहे की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत.